दरवर्षी साहित्य अकादमी हे देशातल्या वेगवेगळ्या 24 भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार देतात। त्याच्यामध्ये बाल पुरस्कार असतो, युवा पुरस्कार असतो आणि साहित्य अकादमी पुरस्कार असतो। या वर्षीच्या काही पुरस्कारांची घोषणा झालेली आहे। त्यातले मराठीतले पुरस्कार कोणते आहेत आपण पाहूया। याच्यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो। तर बघा, मराठी भाषेचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार या वर्षी डॉक्टर सुरेश सावंत यांना मिळालेला आहे। त्यांचा कविता संग्रह आहे आभाळ माया, या कविता संग्रहासाठी बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे। हा जो पुरस्कार आहे हा देशातल्या 24 भाषांना दिला जातो आणि याचं स्वरूप 50,000 रुपये एवढंच आहे। त्यानंतर दुसरा साहित्य अकादमी युवा पुरस्कार आहे। या वर्षीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना दिला गेलेला आहे। त्यांची कादंबरी आहे खोल खोल दुष्काळ डोळे, या कादंबरीला या वर्षीचा युवा पुरस्कार मिळालेला आहे। आणि साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार हा फक्त ज्या लेखकाचं वय 35 वर्षापेक्षा कमी आहे अशा लेखकांनाच दिला जातो। या पुरस्काराचं स्वरूप सुद्धा 50,000 रुपये एवढंच आहे। हाच वेगवेगळ्या 24 भाषांना दिला जातो। आता साहित्य अकादमी बद्दल माहिती करून घेऊया। साहित्य अकादमीची स्थापना झालेली 1954 ला। साहित्य अकादमीचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे। साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते आणि देशातल्या वेगवेगळ्या भाषांचं संवर्धन करण्यासाठी साहित्य अकादमीची स्थापना झालेली आहे। आणि सध्या साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर माधव कौशिक।